अकोल्याच्या गुडधी गावामध्ये महिला बेकायदा दारू विक्री विरोधात आक्रमक। दारू विकणाऱ्या घरांवर छापा टाकून साठा केला उद्ध्वस्त। दारू विक्रेत्याने धमकावल्याचा महिलांचा आरोप। भंडाऱ्याच्या मानेगाव सडक भागामध्ये बंद घरांमधून 7 लाखांच्या दागिन्यांची चोरी। देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबांच्या घरी चोरट्यांचा डल्ला। चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल, तपासाला सुरुवात। जालन्यामध्ये कारमध्ये कोयता घेऊन जाणारा तरुण जेरबंद। जालन्याच्या वाहतूक शाखेची कारवाई। कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल। जालन्याच्या नागेवाडी शिवारामध्ये देशी दारूची बेकायदा विक्री करणाऱ्याला सुद्धा अटक। चंदन जिल्हा पोलिसांची मोठी कारवाई। 90,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त। सिंधुदुर्गच्या कणकवलीमधील शाळेमध्ये गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा। नराधम शिक्षकाकडून विद्यार्थिनींना कपडे बदलताना चोरून पाहण्याचा धक्कादायक प्रकार समोर। शिक्षक पोलिसांच्या ताब्यात। जालन्याच्या सिपोरा बाजारामध्ये विहिरीमध्ये आढळला 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह। तरुणाने आत्महत्या केली की घातपात, पोलिसांकडून शोध सुरू। नांदेडमधील उमरीमध्ये विवाहित तरुणी आणि तिच्या प्रियकराची मुलीच्या बापाकडून हत्या करून मृतदेह विहिरीत टाकले। 3 आरोपींना अटक। जालन्यामध्ये गुटख्याची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनावर कारवाईमध्ये 14,56,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। धुळ्याच्या मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर साधूच्या वेशात दरोडा टाकल्याचा प्रकार। चाकूचा धाक दाखवत दागिन्यांची लुटमार। उत्तराखंडच्या 5ही दरोडेखोरांना अटक। 117 कोटींच्या कॅनरा बँक घोटाळ्यामधील आरोपींना बेड्या। मुंबईतील एका हॉटेलमधून ईडीच्या अधिकाऱ्यांनी केली अटक। अमित थेपाडे असं आरोपीचं नाव।